नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत? तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की जे एम-बी-बी-एस आणि बी-डी-एसच्या नंतर जी लिस्ट आलेली आहे आपली, ती आहे बी-ए-एम-एस, बी-एच-एम-एस आणि बी-यू-एम-एससाठी एस-एम-एल लिस्ट. ठीक आहे. याच्यामध्ये एस-एम-एल चेंज झाला आहे तुमचा, मला माहीत आहे, कारण न्यू रजिस्ट्रेशन झालेलं आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, की एस-एम-एल वरती कट ऑफ काढणं योग्य आहे, बरोबर आहे. पण त्याच्याऐवजी आपण जर का ऑल इंडिया रँकवरती कट ऑफ काढलं, तर ते अधिक बेटर राहील. का बेटर राहील? कारण एस-एम-एल चेंज होत राहतो. थर्ड राउंड नंतर पण एस-एम-एल चेंज होणार तुमचं. पण ऑल इंडिया रँक ही कधी चेंज होत नसते. आता बघा एकदम शार्प मी काढलेलं आहे, की कितीने चेंज आलेला आहे तुमच्या रँकमध्ये आणि त्याचा फरक काय पडणार, कट ऑफवरती इम्पॅक्ट काय पडणार, ते सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर ज्यांची रँक ऑल इंडिया रँक 1,00,000च्या आत होती, त्यांची अगोदर एस-एम-एल लिस्ट जेव्हा एम-बी-बी-एस, बी-डी-एससाठी आली होती, त्यांची रँक किती होती त्यावेळेस त्या एस-एम-एल रँकनुसार तर 8,445. पण आता जी बी-ए-एम-एसची आलेली आहे, बी-ए-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-यू-एम-एसची, तर त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे आणि तो फरक म्हणजे आता बी-ए-एम-एसचा एस-एम-एल किती आहे 1,00,000च्या आत रँकच्या विद्यार्थ्यांना, तर 8,441. म्हणजे 1,00,000च्या आत जे विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये 3 नवीन विद्यार्थी इथं आलेले आहे. त्याच्यानंतर 1,50,000 एक आकडा आहे तो. सांगत आहे फक्त मी ज्यांची रँक ऑल इंडिया रँक 1,49,992 याच्या आत होती. त्यांची अगोदर रँक किती होती तर 12,393 एवढी रँक होती त्यांची. पण आता ते जेव्हा नवीन एस-एम-एल आली त्यांची रँक काय झाली तर 12,406 अशी झालेली आहे. म्हणजे डिफरन्स इथं 15चा आलेला आहे. ठीक आहे. असं वाढत-वाढत डिफरन्स तिथं चालत आहे आपलं. ठीक आहे. त्याच्यानंतर 1,99,000 म्हणजे 2,00,000च्या आत ज्यांची रँक होती, पहिले एस-एम-एल लिस्ट जेव्हा आली होती, त्यांची एस-एम-एल रँक किती होती? तर 15,931 ठीक आहे. आणि आता एस-एम-एल बी-ए-एम-एसची आलेली आहे, तर त्यांची रँक किती पडलेली आहे एस-एम-एल रँक बी-ए-एम-एसची मेरिट लिस्टमध्ये तर 15,955. फरक कितीचा आहे? तर 24 विद्यार्थ्यांचा फरक इथं आपल्याला जाणवायला भेटत आहे. त्याच्यानंतर 2,25,000 ज्यांची रँक होती, ठीक आहे. किती 2,25,000च्या आत ज्यांची रँक होती. अगोदर त्यांचं एस-एम-एल म्हणजे 2,25,000 कॅन्डिडेटचं रँक किती होतं? तर 17,563. पण आता त्या कॅन्डिडेटचं रँक काय झालेलं आहे? 17,596. म्हणजे त्याच्या आत किती विद्यार्थी आलेले? तर 33 विद्यार्थी इथं आपल्याला बघण्यास मिळत आहे. त्याच्यानंतर 2,49,990 वरती कॅन्डिडेट होता एक. त्याची एस-एम-एल रँक काय होती अगोदर? तर 19,117. पण आता ती एस-एम-एल रँक काय आलेली आहे? एस-एम-एल बी-ए-एम-एसची तर 19,158. म्हणजे 41 विद्यार्थ्यांचा इथं आपल्याला काय बघण्यास मिळत आहे? तर 41 विद्यार्थ्यांचा आपल्याला इथं फरक बघण्यास मिळत आहे. आता 2,75,000 तर 20,696 रँक आली होती एस-एम-एल रँक महाराष्ट्रामधून. पण आता ती रँक किती झालेली आहे? 20,751. म्हणजे डिफरन्स कितीचा आला? तर 55 विद्यार्थ्याचा डिफरन्स आलेला आहे. त्याच्यानंतर 2,99,000 अ, म्हणजे 3,00,000च्या आत रँक होती अगोदर विद्यार्थ्याची. त्याची एस-एम-एल रँक काय होती? 22,225. पण आता ती एस-एम-एल बी-एम-एसची काय झालेली आहे? 22,289. ठीक आहे. आणि डिफरन्स इथं सुद्धा कितीचा आलेला आहे? तर 64 विद्यार्थ्यांचा डिफरन्स इथं आलेला आहे. जर का माझ्यावर विश्वास बसत नसेल, काही हरकत नाही. तुम्ही डायरेक्टली जाऊन चेक करा. एस-एम-एल लिस्टवरून तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. आता ए-आय-आर ऑल इंडिया रँक 3,24,998 होती. ठीक आहे अगोदर. पण आता एस-एम-एल किती झालेली आहे एम-बी-बी-एसची ती? पहिली एस-एम-एल जेव्हा आली होती 3,25,000च्या विद्यार्थ्याला, तर ती एस-एम-एल होती 23,741. पण आता ती एस-एम-एल बी-एम-एससाठी काय तर 23,818. आता डायरेक्ट सांगत आहे मी. ठीक आहे. तुम्हाला विश्वास बसला असेल. ही पी-डी-एफ सुद्धा मी ग्रुपवरती टाकलेली आहे. ग्रुप तुम्ही जॉइन घेऊन घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून. ठीक आहे. तर 3,50,000च्या आत ज्यांची रँक होती, आता त्यांच्या मध्ये किती विद्यार्थी आलेले? तर 96 विद्यार्थी त्यांना आलेले आहे. किती विद्यार्थी आलेले? तर 96 विद्यार्थी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं 3,75,000 वरती तर 109 विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे? तर इथं नवीन रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ठीक आहे. आता 3,99,000 म्हणजे 4,00,000च्या आत ज्यांची रँक होती त्यांना किती झालेलं आहे? तर ते 125 विद्यार्थी नवीन ॲडमिट झालेले आहे 4,00,000च्या आतच्या रँकच्या आतमध्ये. ठीक आहे. 4,25,998 रँक ज्यांची होती अगोदर. ठीक आहे. यांच्या आत ज्यांची रँक होती त्यांची 140 न रँक घसरलेली आहे. म्हणजे वाढलेली आहे त्यांची रँक. ठीक आहे. 4,50,000 वरती 157 विद्यार्थी रजिस्टर्ड झालेले. त्याच्यानंतर 4,99,000 म्हणजेच 5,00,000 वरती तर 197 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर 5,25,000 वर्षी 214 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. 6,24,000
म्हणजे 6,25,000 वरती 312 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. म्हणजे 5,000 ते 6,00,000 5.5 5.25 लाख ते सॉरी 5.25 लाख ते काय यार 5,24,000 ते 6,24,000 याच्या आतमध्ये ना, किती विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे? 312 ठीक आहे. असंच आपण बघितलं 7,24,996 ठीक आहे, 423 ठीक आहे. म्हणजे त्यांचा रँक एवढ्या रँकनं एस-एम-एल खाली आलेला आहे, म्हणजे जास्त झालेला आहे यांचा रँक. ठीक आहे, आता याचा कट ऑफवरती इम्पॅक्ट काय पडणार? तर फारसा इम्पॅक्ट पडणार नाही. पण एवढं नक्कीच सांगू इच्छितो, की याच्यामुळं कमीत कमी आता रँक दिसत आहे तुम्हाला तर 556 विद्यार्थी वरती गेलेले आहे तुमच्या. तर एवढं तुम्हाला लक्षात पाहिजे, की वरचे जे विद्यार्थी आहे, ते आपल्या रेंजमध्येच नाही. ठीक आहे. कुठपर्यंत? तर 1,00,000च्या वरती जे पण म्हणजे येतील 15 विद्यार्थी जे असे असतील, ते आपल्या रेंजमध्ये नाहीच. ठीक आहे. पण तरीसुद्धा काय असतं ना, तरीसुद्धा ना काय असतं, की याच्यामध्ये हे थांबा 1 मिनिट हां. हे आवाज येत होता मला त्याच्यामुळे डिस्टर्ब झालो. आय एम सॉरी. सगळ्यात अगोदर विद्यार्थी किती वाढलेले? तर 556 विद्यार्थी इथं वाढलेले आहे. एवढं लक्षात आलं तुमचं? ठीक आहे. ठीक आहे. 556 विद्यार्थी वाढलेले, तर कुठपर्यंत 8,24,000 ज्यांची रँक असेल, याच्या खाली ज्यांची रँक असेल, त्याच्यावरती ज्यांची रँक असेल, त्याच्यामध्ये 556 विद्यार्थी इथं वाढलेले आहे आता. 1 ते 4 तारीखमध्ये 556 विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ठीक आहे. 8,00,000 पर्यंत ज्यांची रँक असेल. पण यामध्ये आता काय होणार, की कट ऑफ थोड्या मार्कानं, थोड्या मार्जिननं काय होणार, वाढणार. ठीक आहे. पण फर्स्ट राउंडचा वाढणार फक्त. आणि मला नक्कीच खात्री आहे, की तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये 100% म्हणजे 90% पॅरेंट्स तर चूक करणार. तर एकदा नक्कीच लक्षात ठेवा. जे पण हे आहे चॉईस फिलिंगचा व्हिडिओ आहे ते नक्कीच बघा. सो थँक सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावं.